जय शिवराय. भटका ट्रॅव्हलर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण ट्रेकिंगला चाललो आहे पुन्हा एकदा. आजचा आपला ट्रेक बाईकने नसणार आहे. आज आपण गँगस्टर टूर्स यांच्याकडून ट्रेक आयोजित केला आहे. तर आपण त्यांच्यासोबत आज जातो आहे. बसने प्रवास असणार आहे आपला. आणि आज आपल्यासोबत कोण कोण प्रवास करतो आहे आपल्या मेंबरमधले तर मी तुम्हाला दाखवतो. आपल्यासोबत आपला ट्रेकर्स मित्र प्रितेशसुद्धा आहे. तर आपण त्याला पण विचारूया. तर प्रितेश सांग बरं कुठे चाललो आपण? आम्ही चाललो आहे गड एक सिक्रेट आहे ते आता नाही सांगू शकत. आता आम्ही बसची वाट बघतोय. अजून बस काही आलेली नाही. खूप अर्धा तास झालेला आहे आम्हाला. बघूया बस येणार पुढे. तिकडनं बघताय तुम्ही आपला मित्र अजून रोयादा पण आला आहे. ट्रेक ट्रॅव्हलरचे मेंबर आहेत. जय शिवराय. रोयादा गाडी कुठं राहिली? रोयादा गाडी कुठं राहिली? गाडी अजून पाठी आहे. कसं वाटतंय? बघा आता मी भरपूर चाललोय. त्याच्यामुळे ट्रेकिंगच्या आधीची माझा जो चालणं प्रॅक्टिस झालेली आहे ती पूर्ण प्रॉपर झालेली आहे. मला वाटतं गाडीने जाण्यापेक्षा आपल्याला बाईक आपल्याला परवडते. हो नक्कीच नक्कीच. जागेवर आपण जाऊ. आपण काहीतरी नवीन एक्सपिरियन्स करतोय. नवीन आपण काहीतरी ट्राय केलाय. गोरखगड आपण पहिल्यांदाच याच्या मार्फत करतोय. तर गाडी आल्या आता. गाडीत सर्वजण आम्ही बसलोय. आपला पब्लिक बघा भाई. रोयादा आणि दिगंबर आपलीच गाडी आहे. पहिल्या स्टॉपवरनं आम्ही 5 जणच बसलोय. पर पर्सन 999चा पॅकेज आहे. याच्यामध्ये आपल्याला सकाळचा नाश्ता मिळणार आहे, दुपारचं जेवण आणि बोरवली टू बोरवली असं आपल्याला पिकअप ड्रॉप पण यांच्याकडून असणार आहे. गाडीची कॅपॅसिटी 26 जणांची आहे. आमची टोटल 20 मेंबर असणार आहेत ट्रेकिंगसाठी. पवई रोडला आहोत आता आपण. आपले 2 मेंबर्स आपल्याला ठाण्याला भेटणार आहेत. 3 हात नाक्याला. निवृत्ती आणि अक्षय आलेत ते तिथं. गुड मॉर्निंग. सकाळचे 3 वाजलेत आणि आम्ही पोचलो आता बेस विलेजमध्ये. हे बघताय तुम्ही 2-3 ग्रुप्स आलेत. हे लोक रॅपलिंग करणार आहेत. आम्ही ट्रेकिंग करणार आहोत. सकाळचा नाश्ता पोहे खाऊन निघूया. तर सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आता आम्ही देहरी गावात पोचलो आहे. आम्ही रात्रीच 3 वाजता पोचलो होतो पण थोडासा रेस्ट करून आता आम्ही किल्ल्याकडे जायला निघतोय. आता बघा बेस विलेजला पोचलो आहे देहरी गावात. इथून ट्रेक स्टार्ट होणार आहे. मी तुम्हाला रात्री पण सांगितलं होतं की मी किल्ल्यावर चाललो आहे पण मी अजूनपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही की मी कोणत्या गडावर चाललो आहे. थोड्या वेळात मी सांगेन तुम्हाला मी कोणत्या गडावर चाललो आहे ते. रात्री आम्ही जवळजवळ 11:30ला निघालो आहे. बघताय तुम्ही इकडं देहरी गाव आहे. इकडे थांबलो होतो आम्ही. आपल्यासोबत जवळजवळ 20 मेंबर आहेत टूर्स गँगस्टरचे. मी त्यांची पण तुमच्याजवळ ओळख करून देतो नंतर. प्रत्येकजण आपले नाव आणि कुठून आले ते सांगत आहेत. हे सत्या सर आणि मी सौरभ भोजने. मोरया. चला तर मित्रांनो आपण ट्रेक स्टार्ट केले. आपली सर्व मंडळी गोरखगड ट्रेकसाठी आले. गोरखगड मुंबईपासून जवळजवळ 102 किलोमीटर अंतरावर आहे. तर बघताय आम्ही 20 जण आहोत टोटल. टूर गँगस्टरकडून ही टूर आयोजित झाले गोरखगडसाठी. बेस विलेजपासून थोडं पुढं आलं की तुम्हाला बॉर्डर दिसतोय. त्या साईडला आपण चाललोय गोरखगड. प्रवेशद्वाराजवळ आलोय. गोरखगड ट्रेक इथून स्टार्ट होणार आहे आपली. आता आपले सर्व मित्रमंडळी पुढे जात आहेत. पहिल्या स्टार्टिंगला बघताय स्टेप चालू झाल्यात. प्रवेशद्वारानंतर प्रॉपर स्टेप आहेत पण या स्टेप पूर्ण ट्रेकपर्यंत नाही. त्या शंकराचं मंदिर आहे. शंकराचं मंदिर पण आहे पुढं. ते जातो आपण दर्शन घेऊन पुढं ट्रेकला चालू करू. शंकराचं मंदिर आहे. शंकराचं मंदिर दिसतंय आपल्याला. उजव्या हाताला पण बोलतोय तिकडं या साईडला. कुठे नाही भेटलो ना तर गड किल्ल्यांवर शोधा. कारण थकलेल्या जीवाला इथेच आराम भेटतो.
पावणेसहा वाजले असतील. सकाळचा ट्रेकिंग खूप बरा पडतो, दम पण जास्त लागत नाही. 6 वाजलेत, थोडासा अंधार आहे. महादेव मंदिराच्या साईडने आपण पुढं आलो. बघा पायऱ्या इथं संपतात आहे. इथून पूर्ण जंगल ट्रेक चालू होते. आता आपली मंडळी सर्व जातात आहे. फायनली ड्रीम ट्रेकला आलो आहे. गोरखगड करणे हा माझा पहिल्यापासून ड्रीम होता. एवढे गड किल्ले केले, परंतु गोरखगड केला नव्हता. तो आज पूर्ण होतो आहे स्वप्न. माझ्यासोबत अजून ट्रेकर मंडळी आहेत. त्यांचं इंट्रोडक्शन मी जाता जाता देणंच तुम्हाला. बाकी ट्रेक बघता तुम्ही, ट्रेकचा आनंद घ्या. नाईट ट्रेक खूप भारी. पूर्ण मळलेली पायवाट आहे. याच पायवाटेने तुम्हाला समोर जायचं आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील गोरखगड हा एक गिरिदुर्ग आहे. जिथे मनाला छान वाटेल तिथे थांबावं. बघा हा सह्याद्रीचा नजारा. तर बऱ्यापैकी आपण आलो आहे पुढं. समोरचा नजारा बघा. रात्री कोणी तिथं टेंट लावलं आहे. कॅम्पिंगसाठी आले होते लोक. तसंच आपल्याला पुढे इकडे जायचं आहे वरती. बघताय गोरखगड आहे. आपल्याला पूर्ण टॉपपर्यंत जायचं बघा. इकडे वरती बऱ्यापैकी उजेड आला आहे. बघताय कॅम्पिंग लावलं होतं, तिथून आपण सरळ गोरखगडच्या मार्गाने चाललो आता पुढं. आपल्याला पब्लिक पण बघताय तुम्ही. मग अशी काळोखामध्ये दिसला की नाही माहिती नाही. हा आहे समोर गोरखगड. आपल्याला पूर्ण टॉपला जायचं आहे. आता इथून पुढं कातलात कोरलेला पायऱ्या आपल्याला लागतील. रात्री इथे बघा कॅम्पिंग केलेली दिसते आपल्याला. चला, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर जय श्रीराम. असे ॲरो बघून पुढे चालत राहायचं आहे. रस्ता समजत नसेल तर आजूबाजूला ॲरोकडे लक्ष द्या. ॲरो लावलेले आहेत, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील गाड्यावर बसण्यासाठी. आपली ट्रेकर मंडळी येतात आहे. गोरखगडचा प्रवास तसा साधा सोपा नाही. नौकांसाठी तर अजिबात नाही. कुठं ती शहरातली धावपळ आणि कुठे हा सह्याद्रीचा सुंदर क्षण. जणू स्वर्गच. आपल्यासोबत आपल्याला हे पण साथ देतात आहे. गोरखगड ट्रेकचे आयोजक सत्य कुंभार सर आणि आपले मित्रपरिवार ट्रेक ट्रॅव्हलर्स. सह्याद्रीमध्ये सुख आहे मित्रांनो, खरं सुख सह्याद्रीमध्ये आहे. तुम्ही जर तुमच्या प्रायव्हेट गाडीने येत असाल तर देहली गावामध्ये तुम्ही तुमची गाडी लावून येऊ शकता. बघताय पूर्ण जंगल वाट आहे. वाट तशी मळलेली आहे, चुकण्याचा प्रश्न येत नाही. ॲरो असे ॲरो दिलेले ते फॉलो करत तुम्हाला पुढे जायचं आहे. पुढं आलो, हे दिसतं इकडं मंदिर आहे. ॲरो दिसतोय. त्यानंतर गडाची माहिती बघा तुम्ही. व्हिडिओ स्टॉप करून वाचा नंतर. त्याच बाजूला हे शनिदेवाचं मंदिर पण आहे. इथं लिहिलं आहे स्त्रियांनी प्रवेश करू नये. आपण दर्शन घेऊया इथं. त्याच्याच बाजूला समोर पिंडी पण दिसते. नाथ संप्रदायातील गोरखनाथ हे या गडावर तपश्चर्या करायचे. या गडाची उंची जवळजवळ 2130 ते 2175 फूट एवढे उंची आहे. या किल्ल्याचा वापर मुख्यतः नाणेघाटातून होणारा व्यापारी मार्ग जो होता त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा. शहाजी राजांच्या काळातही या गडाला महत्त्व होते. थोडं पुढं आलो आपण. तिकडे बघा छोटीशी गुफा दिसते.
आपले ट्रेकर्स मंडळ तिकडे बसलेत. हा नजारा बघून एक अभंगातील ओळ आठवते. तुका म्हणे उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्यांना कोणाला याचा अर्थ माहीत असेल त्यांनी प्लीज मला कमेंटला सांगून द्या. ही पूर्ण आपली सह्याद्रीची रांग दिसते आणि समोर आपल्याला दिसतोय तो सिद्धगड आहे. मगाशी मी बोललो होतो. सर्व ट्रेकर्स मंडळी आहेत आणि तिकडे बघा आपला पहिला दरवाजा दिसतोय गडाचा. तिथे जायचं आपल्याला, त्याच्या पण वरती जायचं आहे. कसं वाटतं निवृत्ती? खूप मस्त वाटतं. तर मित्रांनो बऱ्यापैकी ट्रेकिंग केलं आहे. आता 7:21 झालेत. ट्रेक स्टार्ट केला होता 5:45 जेमतेम. तर आपले पाठी बघताय. रितेश कसं वाटतं बोरगड ट्रेक? छान आहे, खूप बरं वाटतंय, मस्त मजा आले. तर आता ते स्टार्ट झालं आहे ॲक्च्युली. आता तर मेन ट्रेकिंग आपली चालू झाली आहे. पुढे बघितलं तिकडे या साईडला दाखव वर. ठीक आहे, तिकडे वरती दरवाजा दिसतोय, तुम्हाला दिसतोय की नाही दाखवतो मी तुम्हाला. तिकडे वरती दरवाजा दिसतोय, दाखवतो तुम्हाला मी. समोर बघा, या टप्प्यावर येऊन पोहोचलोय आपण. खूप भारी नजारा आहे, हवा पण लागते चांगली. ट्रेकर सर्व बघा ट्रेक करतात, सावकाश चढा सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर जय श्रीराम. ताई कसं वाटतंय? प्राण गेले असं वाटतंय. छान आहे ना ट्रेक. आपली मंडळी येत आहेत वरती आता हळूहळू. सावकाश चढा रे. छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेतला आहे. इथे कमकुवत राहायचा विषयच नाही. नहीं सीढ़ी है, आराम से सीढ़ी है, चढ़ सकते हैं. कैसा है ट्रेक दोस्त लोग? ठीक है. एकदम अच्छा. चला रे सावकाश या, हळूहळू या. काय बिगर माहिती आहे ते साहेब आधी सर्वांच्या आधी चढून उभे आहेत तिथं. भीतीला फोबिया बोलतात. काय लगी रोयादा येतो आता. रोयादाचे भरपूर ट्रेक झालेले असल्यामुळे त्याला प्रॅक्टिस आहे गड किल्ल्यानं चढायची. रोयादा कसं वाटतंय? आपले दिगंबर असा चेहऱ्यावर असू पाहिजे, वाटलं नाही पाहिजे माणूस ट्रेक करते म्हणून. या किल्ल्यावर तुम्हाला कातळात कोरलेली प्रवेशद्वारे पाहायला मिळतील. तसेच कातळात कोरलेल्या खूप साऱ्या टाक्या आहेत पाण्याच्या. कातळात कोरलेल्या थ्रिलिंग पायऱ्या आहेत. तसेच लेणी पण आहे आणि गडाच्या एकदम शिखरावर गोरक्षनाथांचं छोटं मंदिरसुद्धा आहे. दिगंबर सर हाव द जोश. काय नाही, दिगंबर सरांसाठी हा ट्रेक काहीच नाही. एवढा ट्रेकचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. रोयादा आणि आपले अक्षय सर तर काय आधीच येऊन बसलेत पूर्ण सर्वांच्या आधी. नशीब लागतं असं महाराजांचे गडकिल्ले फिरणारे मित्र भेटायला. आपले पप्पे शेट अक्षय आहे, येतात. प्रितेश पप्पे आहे, शेट रोयादा आहे, हाव द जोश. निवृत्ती आहे, दिगंबर आहे. अजून बाकीचे पण आपले मित्र आहेत. काही कारणास्तव त्यांना यायला नाही भेटलं, पण आहे त्यांचं सहकार्य आपल्याला नेहमीच असतं. ह्याला पहिले बघा, याचे जर सर व्हिडिओ बघत असतील, याला रविवारी सुट्टी नाही म्हणून हा शनिवारी पण नाही गेला आणि रविवारी पण नाही गेला. गँगस्टर टूरचे आयोजक सूरज सर येत आहेत. सूरज सर हाव द जोश. बघा दरवाजाच्या इथं आलो आपण. पहिला टप्पा पार केला आपण. आता खाली आपली मंडळी येतात. अजून दरवाजातून वरती आलात की अशा कातळात कोरेला पारायला लागतात. चला असंच आपल्याला सरळ जायचं आहे. पाऱ्यांमध्ये भरपूर अंतर आहे त्यामुळे सावकाश चढा.
चला जाऊया आपण पुढं. हे आपली मंडळी येते शेट आहेत. आपण जाऊया पुढं. आपला प्रवास पुढं चालू ठेवूया. तिकडे बघताय आता पाठी सूर्याचं पण आगमन झालंय आणि तिकडं सह्याद्रीमध्ये माझ्या लुटताना आणि इकडे आपली टेकस मंडळी सरतात बघा. सावकाश एकदम हळूहळू. थोडं पुढं चालत आलो आपण. पाठचा परिसर बघताय. थोडं मंदिर आहे. मंदिर पण बघूया आपण. पाठी बघताय मामाबाचे शिल्प. साहेब सर्वांना एकत्र तर बोलवत आहेत पण नक्की काय करतात समजत नाही. व्हिडिओ पुढे चालू आहे. बाकीच्यांना वाटतं फोटो काढतात. कमाल. हा बघा मच्छिंद्रगड दिसतोय. त्याच्यानंतर थोडं पुढं आलो. इकडे गुफा दिसते. हे बघा जे लोक रॅपलिंग करतात ना ते इथून असे खाली उतरतात. साईडला मच्छिंद्रगडाचा नजारा बघताय तुम्ही. ह्या प्रॉपर स्टेप्स आहेत. हे बघा पाण्याचं टाकं शेवाळ आले याच्यामध्ये. आणि हे बघा गुफा. खूप मोठी गुफा आहे इथं. आपण जाऊया आतमध्ये. गुफेमध्ये आपण प्रवेश करतोय. बघा गुफा किती मोठा आहे. जवळजवळ 50 लोक आरामात इथं स्टे करू शकतात. खूप मोठी गुफा आहे. नवनाथांपैकी एक नाथ गोरक्षनाथ. इतिहासामध्ये असं संबोधलं जातं की ते इकडे ध्यान वगैरे करायचे. बघताय तुम्ही. खूप मस्त आहे. रात्रीचे कॅम्पिंगसाठी वगैरे येतात ते असे टेंट वगैरे लावून झोपतात. पूर्ण कातळात कोरलेली गुफा आहे. तेव्हा इकडे भिंतीवर पण काही शिल्प दिसतात आपल्याला. ते पण बघूया आपण. हे बघा खूप मस्त वाटतंय. जवळजवळ 80% ट्रेक आम्ही कंप्लीट केला आहे. आता 20% ट्रेक बाकी आहे. आपल्या सर्व ट्रेकर्स मंडळीने ट्रेक एकदम यशस्वीरित्या 80% तरी पार केला आहे. खूप भारी आहे. मस्त वाटलं. जात आहेत ट्रेकर्स मंडळ तिकडं. रॅपलिंग करणारे बघा इथून खालती उतरतात आहेत. आपण गुफा एक्सप्लोर केली तसंच आपण समोर जातोय. चला जाऊया आपण. थोडा साईडमधून एंट्री आहे आपल्याला वरती जायला. वरती मंदिर आहे. दाखवू आपण पुढं. आणि पुढं कातळात कोरलेल्या पाऱ्या पण आहेत मस्त. त्या पण आपण एक्सप्लोर करूया. थोडं पुढं आलो. पाण्याची टाकी दिसते. पाणी पिण्यायोग्य तर दिसत नाही आहे. या गडावर येत असताना तुम्ही निदान 2 लिटर पाणी कॅरी करा. इथून बघा सावकाश जायचं आहे सर्वांना. रस्ता थोडासा छोटा आहे. पाण्याची टाकी आहे त्याला लागून तुम्हाला जायचं आहे. तसंच तिकडं पुढं आहे. शिडी आहे तिकडे पुढं. दाखवतो मी तुम्हाला. बघताय पाण्याच्या टाकीमध्ये कचरा. गडाचं पावित्र्य राखण्यासाठी आपण जो काही खाऊ आणतोय त्याचा कचरा आपण इथं न टाकता आपल्यासोबत नेला पाहिजे आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे जेणेकरून गडाचं पावित्र्य राखलं जाईल. गोरखनाथांचे गुरु मच्छिंद्रनाथ यांच्या नावाने हा मच्छिंद्रगड म्हणून ओळखला जातो. तसंच पुढे आपण चालतोय आता. गडाच्या पाठून एंट्री आहे वरती जाण्यासाठी. गडावर येताना एकट्या दुकट्याने येऊ नका. निदान सोबत 2-3 मित्र तरी असावे सोबत तुमच्या. पुढं परत एक आपल्याला पाण्याची टाकी भेटली. तिच्यात पाणी मुबलक आहे पण पाणी पिण्यायोग्य नाही आहे. पाण्याची खूप सारे टाके आपल्याला दिसतात. ते बघा काहीमध्ये पाणी आहे तर काहीमध्ये सुके आहेत. थोडंसं आपण पुढं आलो. इकडे बघताय तुम्ही बरीच मंडळी जमलीत. ही जी शिडी आहे तिच्यावरून चढून आपल्याला पुढचा 20% जो ट्रेक आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. एकदम टॉपला जाऊन आपण आता व्हिडिओ बनवणार आहोत. फायनली गोरखगड ट्रेकच्या एकदम टॉपला आलो आहे आम्ही.
बघताय पाठी मंदिर. सर्वांनी एकदम यशस्वीरित्या ट्रेक पूर्ण केलाय. आपली मंडळी इथे बसले. कोकल असेल तो. आमच्यासोबत आम्ही एक माकड आणलाय. जिथं झाड दिसतं तिथं झाडावर चढायला जातोय. आजारी माणूस असा करतो कमाल. एकदम टॉपला गोरखनाथांचं मंदिर आहे. आतमध्ये शिवपिंड सुद्धा आहे. खूप मंदिर आहे, छोटं मंदिर आहे पण खूप मस्त आहे. हर हर महादेव. फायनली टॉपर आणि समोर भगवा ध्वज. वा, फायनली टॉपवर पोहोचलो आपण. हे समोर हे सर्व रॅपलिंगवाले आहेत. इथून 2 गट पाडलेत त्यांनी आणि डायरेक्ट गुफेजवळ जातात हे लोक. इकडे सर्व रॅपलिंगवाले आहेत. इथून खाली टूर्स गँगस्टा यांनी हा ट्रेक आयोजित केला होता. तर त्यांचं पण सर्व नवीनच आहे, म्हणजे ते आता चालू करत आहेत सर्व. तर मी त्यांचे नंबर्स वगैरे तुम्हाला देईन. खूप रिजनेबल प्राईस असते त्यांची. आपले सर्व ट्रेकर्स मंडळी बघते इकडं. एकदम टॉपला शंकराची पिंडी आहे. ट्रेक कंप्लीट केला आहे. जवळजवळ 2.5 तास लागले आपल्याला ट्रेक कंप्लीट करायला. रोहादाला विचारूया आपण ट्रेक कसा वाटला त्याला. एकंदरीत ट्रेकचा हा थरारक बोलायला गेलं तर तेवढाच दुर्गम गडामध्ये हा गड येतो. आणि गोरखनाथ आणि गोरक्षनाथ अशा नावाने ओळखलं जातं. आणि हे मुरबाड तालुक्यात हे गड येतं. तर सकाळी आम्ही साधारण 5:30च्या दरम्यान चालू केलं. त्याच्यानंतर जवळजवळ 2.5 तासामध्ये हा ट्रेक आम्ही कंप्लीट केला. आमच्यासोबत जवळजवळ 23 जणं होती आणि 23 जणांच्या मधून आम्ही हा ट्रेक ट्रॅव्हलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने हा ट्रेक पूर्ण केला. आणि थोडाफार थरारक होता, तेवढं काही वाटलं नाही. आणि पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या ट्रेकला. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण जो ट्रेक केला होता तो टूर्स गँगस्टाकडून केला होता. तर त्याचे नियोजक आहेत सत्य कुंभार सर आणि त्याचे सहयोगी मित्र पण आहेत सूरज सुतार सर म्हणून. तर आपण सत्य सरांना विचारूया नक्की कसं काय असणार आहे त्यांचं. मी सत्यनारायण कुंभार, टूर गँगस्टारच्या मेन पेज वगैरे मी जे काय पण मी हँडल करतो. ट्रॅक आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण ट्रिप वगैरे काढतो. तर आज आपण गोरखगड गेलं आहे. आपले आज टोटल 20 मेंबर होता. आपण मुंबईवरून आले. तर भरपूर आहेत मेंबर आपले, बॉईज पण आहे, गर्ल्स पण आहेत. तर मला वाटलं की कोण घाबरणार स्टार्टिंगला जे रॉक पॅच, पण सगळ्यांना मोटिवेट केलं. सगळे आरामात चढले. तर आता आपण हात वरती आहे. गोरखनाथचं मंदिर पण आहे बॅक साईडला. तर आपले मेंबर सगळेच बसले त्या साईडला. तर चांगलं वाटतं आहे. सगळ्यांना वरती घेऊन आलो. मला वाटलं की नाही करू शकत, कोण ना कोण खाली बसणार, पण आले सगळे वरती. सत्य सर, आमच्या व्ह्युअर्सना सांगा, जर तुमच्यासोबत त्यांना ट्रेक करायचा असेल तर तुमचा इन्स्टा आय डी आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवा, म्हणजे ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. माझा इन्स्टावरती टूर गँगस्टा पे ID आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर 8108825893. पाहिजे तर मी नंतर व्हिडिओमध्ये मेन्शन करा कुठे, तर ते हेल्प होणार बाकी लोकांना. आणि आपला गोरखगडचं जे ट्रेक होता ते 999मध्ये आपण काढलं आहे. हे आपले जे आलेत मेंबर्स ते पण बोलत होते एवढ्या स्वस्तामध्ये कसं काढतात. तर बरं वाटलं असं थोडा काय अजून पण काय तुम्ही सांगितलं तर मोटिवेट तर झालं. तुम्ही पण असं येत राहा, जॉईन होत राहा. आणि जे अजून बेस्ट टू बेस्ट असेल, आपण जे ट्रेक वगैरे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये असेल जे काय पण ते कमीत आपण प्रोव्हाइड करू. नक्कीच. थँक्यू सत्य सर. असंच योगदान तुमचं लाभू द्या आणि नवीन नवीन मित्रांना आमच्या असे ट्रेक तुमच्या माध्यमातून बघू द्या. ओके, धन्यवाद. धन्यवाद. तर बघा मित्रांनो, जवळजवळ 50% गड आम्ही उतरले खाली. तर मी निवृत्तीला विचारतो, गोरखगड ट्रेकबद्दल काय सांगशील? जय शिवराय मित्रांनो, मी आतापर्यंत 24 गड किल्ले केलेत. हा माझा 25 गड किल्ला होता गोरखगड. तर मला एवढं काय वाटलं नाही, डिफिकल्ट एवढं काय वाटलं नाही. पण तुम्ही जर नवीन कोण असाल ट्रेकर तर तुम्ही ग्रुपने या, कारण की हा जरा गड डिफिकल्ट आहेच. बाकी काही नाही. धन्यवाद. आपण आता परतीच्या प्रवासाला निघतोय.
तर चला मित्रांनो, भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनल आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.